महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, तातडीने दुरुस्तीची मागणी। धुळे शहरातील विविध भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून पावसाळ्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे। पावसाळ्यामुळे रस्त्याची दुरुस्ती व देखभाल पूर्ण होणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी कामे अद्यापही अपूर्ण असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। परिणामी वाहन चालक, पादचारी तसेच शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे। अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीच्या गर्दीच्या वेळी या रस्त्यांवरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे। लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले काही रस्ते अवघ्या काही दिवसातच उखडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। संबंधित यंत्रणांनी वेळेत देखभाल आणि दुरुस्ती न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। शहरातील खड्डेमय रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करावी, तसेच निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून जबाबदाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रत्येक जिल्ह्याची आणि शहराची एक स्वतंत्र ओळख असते, पण धुळ्याची ज्यावेळेस ओळख द्यायची गोष्ट येते, खड्डेयुक्त धुळे म्हणून धुळ्याला ओळखले जाते। गेली अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे, त्याच्या आधी अजून इतर पक्षांची सत्ता होती। सत्ता बदलत जातात, पण धुळ्यातले जे खड्डामय वातावरण आहे रस्त्यावरचं ते कधी बदललेलं नाहीये। आमदार मोठमोठ्या गप्पा मारतात, येथील माजी खासदार, आजी खासदार मोठमोठ्या गप्पा मारतात, त्याच्यानंतर इथले जे काही मनपातले नगरसेवक आहेत ते मोठाले गप्पा मारतात, कार्यकारी अभियंता गप्पा मारतात। पण त्यांना जर सांगितलं की तुम्ही धुळ्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असा जाऊन दाखवा ज्या रस्त्यावरून खड्डा नसेल, तर त्यांना कमीत कमी आहे ना 1 ते 2 महिने सर्च करावं लागेल की कुठल्या कुठल्या भागात जायचं। अक्षरशः लाज वाटायला पाहिजे या प्रशासनाला, भाजपच्या आमदारांना, त्याच्यानंतर इथल्या नगरसेवकांना, की एकही रस्ता असा त्यांनी स्वच्छ ठेवलेला नाहीये, विदाऊट खड्ड्याचा ठेवलेला नाहीये। इथे आधी डांबरी रस्ते बनवले जातात, त्याच्यानंतर लगेचच 2 वर्षांनी सिमेंटचे रस्ते येतात। रस्ते आल्यानंतर सुद्धा कोट्यावधींचे त्याच्यावर लाईट्स लावले जातात, कुठेही सुशोभीकरणाचं नाहीये, फक्त खड्डे खड्डे खड्डे। यांनी यांच्या स्वतःसाठी राजकीय यांचं आयुष्य संपवण्यानंतर स्वतःला पूर्णसाठी खड्डे तयार केले गेले आहेत का, अशी शंका निर्माण होते। मी यांना शारीरिक पद्धतीने बुजण्याचं बोलत नाही, राजकीयांचं आयुष्य बुजण्याच्या बद्दल बोलत आहोत। आणि धुळ्यामध्ये एक खड्डेमय वातावरण असंच यांना राहावं, आणि गेली अनेक वर्ष यांना हे खड्ड्यांचं वातावरण शुभेच्छा देत राहावं, एवढी मी एक नागरिक म्हणून भारतीय संविधान सेनेच्या वतीने यांना शुभेच्छा देतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।